नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 8 ते 16 फेब्रुवारी या दरम्यान ज्या चालू घडामोडी घडल्या त्याविषयीचे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर चला बघूया पहिला क्वेश्चन. नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 45वे स्थान. तर नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताने 45वे स्थान पटकावले आहे आणि या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. भारताची 4 स्थानांनी सुधारणा झालेली आहे या इंडेक्समध्ये. पुढील प्रश्न बघू. 79व्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये म्हणजे संतोष ट्रॉफी 2025-26 मध्ये कोणत्या संघाने विजेतेपद पटकावले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सर्व्हिसेस. सर्व्हिसेस फुटबॉल संघाने अंतिम सामन्यात केरळचा 1-0 ने पराभव करून 8वे संतोष ट्रॉफी विजेतेपद जिंकले आहे. आणि हा सामना आसाममध्ये खेळला गेला आणि याचे आयोजक होते अखिल भारतीय फुटबॉल महासंघ. अंतिम सामन्यात भारताने सर्व्हिसेसने केरळचा 1-0 ने पराभव केला. पुढील प्रश्न बघू. सॅफ अंडर 19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? याचं योग्य उत्तर आहे भारत. भारताच्या संघाने बांगलादेशचा 4-0 ने पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे आणि भारताचे हे तिसरे विजेतेपद आहे. अंतिम सामना भारत आणि बांगलादेशमध्ये खेळण्यात आला. याचं होस्ट कंट्री आहे नेपाळ. पुढील प्रश्न बघू. हेनले पासपोर्ट इंडेक्स फेब्रुवारीच्या 2026च्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारतीय पासपोर्टचा क्रमांक काय आहे? याचं योग्य उत्तर आहे 75. तर भारताच्या पासपोर्ट क्रमवारी सुधारणा होऊन भारत 75व्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि भारतीय पासपोर्ट धारकांना 56 देशामध्ये व्हिसा मुक्त प्रवेश आहे. तर या पासपोर्ट इंडेक्समध्ये प्रथम क्रमांक सिंगापूरने पटकावला आहे. सर्वात खालचा क्रमांक अफगाणिस्तानला मिळाला आहे, जो आहे 151. आणि जानेवारी 2026च्या तुलनेत भारत हा 80व्या क्रमांकावर होता. तर याचे योग्य उत्तर आहे 75. पुढील प्रश्न बघू. नेशन वाईड पल्स सेल्फ रिलायन्स मिशन कुठे सुरू केले गेले? याचं योग्य उत्तर आहे सिहोर. कडधान्य उत्पादनात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात या मिशनचा शुभारंभ करण्यात आला आहे. तर याचं जे लक्ष्य आहे ते आहे कडधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणे. पुढील प्रश्न बघू. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली, ज्यांच्या पक्षाने फेब्रुवारी 2026 मध्ये मोठा विजय मिळवला? याचं योग्य उत्तर आहे साने ताकाईची. तर लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या साने ताकाईची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. यांच्या पक्षाने संसदेच्या कनिष्ठ सभागृहात 316 जागा मिळून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 1955 नंतरचा हा सर्वात मोठा विजय आहे. तर पुढील प्रश्न बघू. हत्ती रोग निर्मूलनाचे लक्ष्य भारताने कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे? याचं योग्य उत्तर आहे 2027. केंद्र सरकारने 2027 पर्यंत भारतातून हत्ती रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे जागतिक विश्व विकास लक्ष्यापेक्षा 3 वर्षे आधी आहे. म्हणजे 2030 पेक्षा 3 वर्ष आधी म्हणजे 2027. पुढील प्रश्न बघू. श्वेतक्रांती 2.0 म्हणजेच व्हाईट रिव्होल्यूशन 2.0 या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दुग्ध क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण आणि सहकारी व्याप्ती वाढवणे हे याचं उद्दिष्ट आहे. तर गृहमंत्री अमित शहा यांनी श्वेतक्रांती 2.0 लॉन्च केली असून पुढील 5 वर्षात दुग्ध सहकारी संस्थाद्वारे दूध संकलन 50% वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे दुग्ध क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण आणि सहकारी व्याप्ती वाढवणे. पुढील प्रश्न बघू. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं योग्य उत्तर आहे 91.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल 2025च्या अहवालानुसार भारताचे मानांकन 5 अंकाने सुधारून भारत 91व्या स्थानावर आला आहे. भारताचा स्कोर आहे 100 पैकी 39. तर मागच्या वर्षी भारत हा 96व्या स्थानावर होता. या वर्षी भारत 91व्या स्थानावर आहे. आणि या इंडेक्स मधील सर्वात प्रथम देश आहे डेन्मार्क, जो सलग 8व्या वर्षी प्रथम आला आहे. पुढील प्रश्न बघू. ग्राफीन पॉलिसी मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ. केरळ मंत्रिमंडळाने भारताचे पहिले व्यापक ग्राफीन धोरण मंजूर केले आहे. राज्याला ग्राफीन संशोधन आणि उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याचे याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये या अंतर्गत ऑक्सफोर्ड आणि मँचेस्टर विद्यापीठांशी सहयोग करण्यात येणार आहे. तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. 2026चा ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे? याचे योग्य उत्तर आहे भारत. भारताच्या अंडर-19 पुरुष क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून विक्रमी 6व्यांदा विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. वैभव सूर्यवंशीने अंतिम सामन्यात 175 धावांची ऐतिहासिक कामगिरी केली. तर याचं योग्य उत्तर आहे भारत. आणि तुम्ही वैभव सूर्यवंशी हे नाव लक्षात ठेवा, ज्यांनी अंतिम सामन्यात 175 धावा केल्या. आणि याची होस्ट कंट्री आहे झिम्बाब्वे आणि नामिबिया. भारताचे हे विक्रमी 6वे विजेतेपद आहे. तर पुढील प्रश्न बघू. दिल्ली खेळ महाकुंभच्या पहिल्या आवृत्तीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे शिखर धवन. माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांची दिल्ली सरकारने ग्रामीण स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या दिल्ली खेळ महाकुंभचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. तर याचं उद्दिष्ट आहे तळागाळातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे. तर याचं योग्य उत्तर आहे शिखर धवन. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे करंट अफेअर्सचे क्वेश्चन आवडले असतील तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच चालू घडामोडींसाठी MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.